नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. काल जो मोर्चा विरोधी पक्षांच्या वतीनं निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये निघालेला होता आणि त्याच्यामधली जी एक मागणी समोर आलेली आहे, वर्षभर निवडणुका लांबल्या तरी हरकत नाही, पण आधी मतदार याद्या दुरुस्त करा, राज ठाकरेंनी केलेली. भाऊंनी त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ केला, जरूर पहा. आम्ही जेव्हा ह्या सगळ्या निवडणुका म्हणजे व्हाव्यात त्याच्या संदर्भात सगळे न्यायालयात गेले, न्यायालयाने पण सांगितलं जानेवारीच्या आतमध्ये निवडणुका घ्या म्हणून, तेव्हाच एक मुद्दा अतिशय स्पष्ट असा केलेला होता, स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पूर्णपणे डिफंक्ट झालेल्या आहेत. त्यांना स्वतःचा काहीही निधी नाही. घरपट्टी आणि नळपट्टी, मालमत्ता कर ज्याला म्हणतो तो फार थोडा आहे तुलनेनं, बाकीचे खर्च आहेत. आणि या सगळ्यांना शासनाचा निधी, राज्य शासनाचा निधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ह्यांचं कामं चालत नाहीत. म्हणजे परत एकदा जरा सगळी परिस्थिती नीट समजून घ्या. म्हणजे तुम्हाला मग हा मोर्चा, मग ह्यांचं हे सगळं आरडाओरडी, निवडणुका लांबल्या तरी हरकत नाही म्हणायला, आधी यांच्याकडं सगळे निवडणुका लढवण्यासाठी तितकं मनुष्यबळच कसं नाहीये आणि ते का नाहीये ते लक्षात घ्या. आत्ता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, या सगळ्यांची अडचण अशी आहे की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पूर्णतः राज्य शासन आणि काही योजनांच्या बाबतीमध्ये केंद्र शासनावरती अवलंबून आहेत. राज्यात आणि केंद्रामध्ये सध्या जे सत्ताधारी आहेत त्यांच्या पायाशी बसल्याशिवाय या कुठल्या संस्थांना निधी मिळणार नाही. त्याच्यामुळं आता हे जे विरोधी पक्ष ज्यांनी काल वोट चोरी, पुन्हा मतदार याद्या दुरुस्त करा वगैरे वगैरे, ते राज ठाकरेची भाषणं, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे, पवार काय बोलले त्यांचं त्यांनाच माहिती आहे. ते सगळं तुम्ही परत परत तपासा, परत परत पहा, त्याच्यावर भरपूर व्हिडिओ आलेत. पण याचं मूळ कारण समजून घ्या, कॅन्सरची गाठ कुठे आहे ते. आता समजा निवडणुका जेव्हा केव्हा जाहीर होतील, निवडणुका लढवणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे, आपण निवडून आलो, म्हणजे हारलो तर सोडून द्या, आपण जर निवडून आलो तर आपल्याकडे जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे जाण्याच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही कुठल्याही चिन्हावर निवडा, अपक्ष निवडा. आम्ही ते एक व्हिडिओ सगळ्यात आधी केला होता की सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढतील, कारण की प्रत्येकाच्या कार्यकर्त्यामध्ये खुमखुमी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त हे अपक्ष लढवतील. पक्षाच्या चिन्हावरती वगैरे काही मोठ्या महानगरपालिका जर वगळल्या तर बाकी सगळ्या निवडणुका या स्थानिक पातळीवरच्या आघाड्या तयार होतील आणि स्वतंत्रपणे लढवल्या जातील. कारण की हे सगळं जे परिस्थिती बनलेली आहे, मध्ये अजित पवारांनी एक वक्तव्य केलं, ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचे त्यानं राजकारणात येऊ नयेत आणि राजकारणात यायचे त्याला कॉन्ट्रॅक्टर होऊ नये. का म्हणायची वेळ आली ही? कारण की ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची कामं सगळ्या त्या राजकीय पक्षांच्या चेल्या चपाट्यांना मिळत राहिली. याचा परिणाम म्हणून त्याचा दर्जा अतिशय खालवत राहिला. त्याच्यातून पैसे खायच्या नावाखाली प्रत्यक्ष म्हणजे रस्त्यावरती खड्डा का होतो, सगळी ह्या सार्वजनिक संस्थांची कामं खराब का होतात, बांधकामं खराब का होतात, कारण की ती कॉन्ट्रॅक्टरला दिलेली असतात जो राजकीय असतो, त्याच्यातून पैसे खायचे असतात. त्याच्यामुळे मूळ जो निधी असतो तो कमी होणार आणि त्या कमी ह्याच्यामध्ये दर्जेदार सगळं मटेरियल, सगळं सामान खरेदी करून त्याच्यावरती त्याप्रमाणे बांधकाम करणं, रस्ते बांधणं शक्य नाही. कोणाला कळतं ही गोष्ट? हे जे दुष्टचक्र आहे ते भेदायचं असेल तर अजित पवार म्हणले तसं पूर्णपणे व्यवसाय म्हणून तुम्ही व्यवसाय करा, ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही त्याच्याच जीवावरती बसलेले आहात ना, उरावर बसलेले आहात ना. जर सरकारची परवानगी आवश्यक आहे, मग सरकारमध्ये बसलेले सगळे लोक आणि सरकारचे सगळे नोकरदार हे दोघे मिळून याचं वाटोळं करतात. म्हणजे ह्या संस्था पूर्णपणे सरकारशाहीने गिळून टाकलेल्या आहेत. मग अशा वेळी इंडिपेंडेंटली कोणीतरी समजा एक नगर विकास आघाडी स्थापन केली. या छत्रपती संभाजीनगरचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. सगळे नागरिक म्हणून गोळा झाले, त्यांनी असं ठरवलं की आपल्याला या शहराचं भलं करायचं आहे आणि त्यांनी एक आघाडी स्थापन केली. ती आघाडी निवडून पण आली असं मी मानतो. कुठल्याही पक्षाचा काही संबंध नाही, काही नाही. सगळे असे लिहितात ना आपल्याकडे आजकाल, चांगले लोक गेले पाहिजे, त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांना तळमळ आहे समाजसेवेची आणि त्यांनी फक्त तिथे गेलं पाहिजे आणि लोकांनी पण त्यांना निवडून दिलं पाहिजे. लोकांनी निवडून दिलं असं समजूयात आपण. एक ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर विकास आघाडी नावानं काहीतरी एक स्थापन झाली आणि त्याला लोकांनी निवडून पण दिलं. पुढं काय सांगा ना, काम कसं करायचं? स्मार्ट सिटीची तुम्ही योजना आणलेली आहे, त्याचे काही अधिकार आणि त्याचे निधी वेगळा करून ठेवलेला आहे.
महानगरपालिकेमध्ये सगळे अधिकार हे प्रत्यक्ष आयुक्ताला आहेत, सायनिंगचे, सह्या करायचे आणि चेक काढायचे अधिकार. नगरसेवकांना महापौरांना तुलनेनं आर्थिक कुठलेच अधिकार नाही आहेत. निर्णय ते घेऊ शकतात, हे बरोबर आहे. मग ही जी निवडून आलेली बॉडी आहे तथाकथित इंडिपेंडेंट लोकांची सगळ्यांची, त्यांनी एखादी योजना आणली, जोपर्यंत ते सरकार मंजूर करत नाही तेपर्यंत ती पुढे सरकणार कशी? समजा स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वतःचा निधी असला असता, जसं जकात होती एकेकाळी, आणि त्या निधीवरती तुम्ही खराब म्हणा नाही तर चांगलं म्हणा, त्यांना उत्पन्न होतं, त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकत होते. आता तुम्ही सगळंच्या सगळं सरकारच्या पंखाखाली नेऊन टेकलेलं आहे आणि त्यांना स्वतःचा निधी राहिलेला नाही. त्याच्यामुळे आता हे जे सगळे विरोधी पक्ष आहेत, हे जे आरडाओरडा करायला लागलेत, त्याच्यामध्ये त्यांना जनतेची तळमळ नाही आहे, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची तळफड चालू आहे. कारण की तुम्ही सत्तेमध्ये असल्याशिवाय तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाहीत. कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही म्हणजे तुमची ती सगळी जी काही गुत्तेदारी आहे ती चालणार नाही. गुत्तेदारी चालणार नाही तर पैसा नाही. गंगेचा ओघच हटल्याच्या नंतर, गंगोत्रीच बंद झाल्याच्या नंतर गंगेमध्ये पाणी येणार कुठून? आणि ह्यांच्याकडे जर ह्या मार्गाने पैसा नाही आला तर हे ते पक्ष संघटना चालू शकत नाहीत. सर्वसामान्य लोकांकडे जाऊन निधी मागून सर्वसामान्य लोकांच्या मदतीने हे काही करावं, ही पद्धत बंद पडली ना आता. कुठलाही नेता कुठल्याही मार्गाने पैसा कुठून कुठून काढतो आणि मग त्याच्यातला काही भाग फक्त तुमच्या मंदिराला दे, तुमच्या काहीतरी तिथल्या सामाजिक संस्थांना दे, एखादा उपक्रम कर, जेवणावळी कर, कुठल्या महाराजाचा सत्कार कर. आणि हे सगळं ज्याला पाठिंबा देणारं जे पब्लिक आहे सगळं, त्यांनाही हे एका अर्थाने म्हणजे भ्रष्टाचारामध्ये सगळेच सामावलेले आहेत, सगळेच सामील आहेत. आता अडचण अशी आहे की जेव्हा हे राजकीय पक्षांना माहिती आहे, विशेषतः विरोधकांना, आपल्याला आपले कार्यकर्ते जर जपायचे असतील तर आपल्याला ह्या निवडणुका आत्ता जर घेतल्या तर आपल्या हातामध्ये काहीच नाही आणि कोणी जरी निवडून आलं तरी ते प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांकडेच जाणार. ही अडचण आहे. अजून एक जो मुद्दा आहे, जी नौटंकी राज ठाकरेंनी सगळ्यांच्या समोर केली, काल आम्ही व्हिडिओ केला त्याच्यावरती, की तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 9 लाख काहीतरी दुबार मतदार आहेत असं यांचं म्हणणं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणताल तर काहीतरी 40-45 लाख निघतील असा त्यांचा दावा आहे, आज जे वर्तमानपत्रांनी बातम्या दाब. अरे मग मूळ मुद्दा तोच आहे ना, की SIR स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजनमध्ये बिहारमध्ये 65 लाख नावं गळाली आहेत. मग मला ह्याचं उत्तर द्या, ही सगळी जी गळालेली नावं आहेत 65 लाख, मी ही काय होती? ह्याच्यामधले रिपीट होते, ह्याच्यामध्ये मृत झालेले होते, ह्याच्यामध्ये परत दुबार पण नावं आहेत ना, चूक झालेले होते किंवा स्थलांतरित झालेले होते, सगळ्या गोष्टी आहेत ना. मग हाच तर मुद्दा चालू आहे, तुम्ही त्याच्या विरुद्ध रण माजवलेलं होतं. निवडणूक मतदार याद्या ह्या स्वच्छ असाव्यात, हीच तर मागणी आहे, त्याच्यासाठी तर SIR आहे. वेळेवरच कसं काय काढलं? म्हणजे विरोधक जे गोंधळून गेलेले आहेत पूर्णपणे, आणि या मोर्चातून यांच्या भाषणातून हे स्पष्टपणे कळून चुकलेलं आहे की हे पूर्णपणे त्यांना सरेंडर झाले. सत्ताधाऱ्यांनी जो काही एका अर्थाने सापळा रचलेला होता त्याच्यामध्ये विरोधक अलगद अडकले. आता हे मागणी अशी करतायत किंवा निवडणुका लांबल्या तरी हरकत नाही. मग निवडणुका लांबवायला तर सत्ताधारी बसलेलेच आहेत. कुठल्या सत्ताधाऱ्याला सध्या त्याच्या ताब्यामध्ये असलेल्या सगळ्या संस्था सोडून द्यायच्या आहेत? आज प्रशासक नेमलेला आहे, म्हणजे सरळ ते राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. उद्या निवडणूक आल्याच्या नंतर सुद्धा निधीसाठी ते आपल्याकडेच येणार आहेत, त्यांना माहिती आहे. त्यामुळे निवडणुका झाल्या काय न झाल्या काय याच्यावरती सत्ताधारी पूर्णपणे त्यांना काहीच रस नाहीये. विरोधकांना ही उलट संधी होती की त्या निमित्तानं तुम्ही तुमचं बळ कुठे कुठे दाखवू शकत होता आणि सत्ताधाऱ्यावरती दबाव आणू शकत होता. तर आता हेनीच मागणी अशी केली की निवडणुका लांबल्या तरी हरकत नाही. स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन संपूर्ण भारतभरात लागू करायचं ठरवलेलं आहे त्यांनी, त्याच्या पद्धतीनं चालू आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे राबवायचं म्हणलं तरी ते राबवता येणं सहज शक्य आहे की बाकीच्याकडे चालूच आहे प्रक्रिया ती. त्याला तुम्हीच विरोध केला होता, तुम्हीच बोंब केली होती, आणि आता तुम्हीच अशी मागणी करताय की मतदार याद्या पहिले दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या म्हणून. म्हणजे ते मीम फिरतं ना, मला फार आवडतं. कहना क्या चाहते हो, 3 इडियट्स पिक्चर मध्ये. तुम्हाला म्हणायचंय काय नेमकं? हीच गोष्ट सत्ताधारी करत होते. आताही 12 राज्यांमध्ये SIR ची घोषणा झालेली आहे. राज ठाकरेच्या आडून कोण बोलते कळायला मार्ग नाही. पण एक मात्र निश्चित, सत्ताधाऱ्यांच्या जाळ्यामध्ये विरोधक अडकले. इथेच थांबूयात. धन्यवाद.